याद में ना आता जिंदाबाद सर्जना के लिए मैं जो भी कहूंगा सच के सिवा कुछ नहीं कहूंगा। बस साला आता विद्रोही बोलना मी बोलत नाही प्रत्येकाला सांगतो रे बाप, पण काही नेते समाजातले घसणारे साप थोडं बोललं ठीक भाषणात बोलतात तमाम, पण आयुष्यात बोलून विद्रोही करणार थाक। जिंकला स्वाभिमान आणि जिंकली आणि लाज, हे संतेच्या भोकांडी बसले ना आज, करून संतेला विंटी केली येण्यात गिंटी, दीड दमडीसाठी विकलेले करतात कमाल। विषय दिल्लीचा पाऊल रोज मी येते क्रोधात, विद्रोहीला मारण्यासाठी कार्यकर्ते पडतील शोधात, हे माय बाप सोडून घुसले यांच्या चुगात, दिल्ली खूप दूर होईल भडवी गल्लीत विरोधात। तुम्ही झाले भक्षक आणि आम्ही झालो भक्षक, विचार करा आमचा बाजूला ठेवा पक्ष, स्वप्नाची आमच्या तुम्हीच खोलून मारली, तुमचं डंग डंग मडत तुम्हा भेटणार आहे मोक्ष। व्यावसायिक कॉलर खाली बसले सारे गुन्हेगार, गरिबांना लुटून बांधले कोटींचे घर, गरिबीसाठी लढा लढा सारे श्रीमंत झाले, मला चांगलंच माहित यांच्या बुडाचा अंधार, दंगली घडवणे यांच्यासाठी कोर खेळ झाला, वाटासाठी वाद लोकशाहीमध्ये घोळ झाला, कुठं दगड फेक कुठं नुसता जाळ फोड झाला, जातीवाद म्हणजे आंतरराष्ट्रीय खेळ झाला। चालना चाहूं मैं यहाँ सत्य पे प्रकाश, मेरी बातें लगती कड़वी इन्हें होती ना बर्दाश्त, ये जो क्रांति की बात जनता में करने वाले, न जाने सुन के मेरी बात होते कि निराश, संत कबीर बोले दोहे में समाज के हैवानी हाल, आज भी होते लागू कहीं बीत गए सदिया साल, कांडू भड़ गए रंजड़े यहाँ मर्दों के बेहाल, मरे पतिव्रता भूखी पेड़े खाए छिना, गरीब मरतोय भुके न यांना कुठं दिसतंय साथीच्या दंगलीमध्ये यांचं कारण असतं, यांना गरीबाच्या मड्यावर पण राजकारण सुचतंय, कसलं हे राजकारण बलात्कार झाला तिची जात सांगतो साहेब, समाजाचं काय मी काय ठेका घेतलाय काय साहेब, ठाण्यामध्ये जाऊ अरे चुकणारे भार खाऊ, ज्यांना देश नाही मोठा मोठा वाटतो जात धर्मपंथ यांनी वाटून घेतले, छत्रपती महामानव संत समतेच्या मातीमध्ये जातीवाद पेरला केला, दिल्लीच्या तक्क राखणारा मार, राष्ट्रक्रांतिकार्यांनी क्रांतीच्या मशाली पेटवल्या आणि त्यांचं नाव घेऊन यांनी दंगली पेटवल्या, स्वतःच्या खानदानी वळणीला बांधले, पिढ्यान पिढ्या गरिबांच्या नसवल्या, घंडी कोपरडी निर्भया यांना मात्र काही नाही, हत्याकांड खंड यांच्यासाठी गोष्ट लय नाही, यांना सत्तेची भीती पण कर्माचं भय नाही, माझ्या खैरलांची कुटुंबाला आणखी पण न्याय नाही, चिंताला खुलेगा सरकार के बेटी का, जब दुश्मनों से जाएगा बड़े नेता के बेटी का, ये धर्म जात पंथ देखे करते हैं निषेध, ये नेता सारे मोठे मुसलमान थी अशी पदिंड काढली जाते, नारीची भरचोकत लग्न आणि मीडिया मात्र शांत भाड खाण्यामध्ये मग्न, गरिबाच्या जिंदगीचे नुसते हाल झाले आणि साहेबाचं सरत नाही रुबाबाचं जगणं, आणि आपली जनता काय करायली काय करायला दिले गरिबाच्या हातामध्ये पक्षाचे झेंडे आणि आज सरकारने गणतात विदेशात झेंडे, तुम्हा हात सोडून विनती बंद करा हे गांडू धंदे, मरत गरीब भुकेने आधी त्यांचे खायचे वांदे, भुकेले पोटांचे रोज होत शोषण, या भरलेल्या पोटांचे आणखी किती भाषण, या भाषणाने जनतेचं पोट नाही भरत, जनता करते अमरण चौका चौका तुपसिन, टुकड्याची खाऊन भाड भ्रष्टाचारी जखील करून साथीवादी वक्तव्य तोंडातून हाकतील, पदाला तुमचा साहेब कधी धक्का नाही लागणार, पण माणसांचे राजीनामे द्यावेच लागतील, जसं कावळ्याच्या हाती दिला राज्य कारभार, त्याने हाकून केला नुसता घाणेरडा दरबार, पण तो गरिबाच्या ढुंगावरती लाठ्यांचा महामोर्चात नसतं कधी यांचं घरदार, घेतो बळीराजा फाशी त्याला कर्जाचं ओझ, बलात्काराच्या घटना इथं घडतात रोज, न्याय हक्कासाठी गरिबाचे आंबडे फुटतात आणि साहेबाची होल्डिंग असणारी पोच, यांची एक एक गोष्ट मला डोळ्यामध्ये खूप, याच्या नादी लागून युवा पिढी गुन्हेगारी जगते, स्वाभिमानी नेते पोटावर मोजण्या इथे आणि इतरांनी चालू केले गांजा दारू मटके, युवा पिढी यांनी नुसती गुन्हेगारी मध्ये घातली, रक्ताचे सडेपडती राजनीती कसली, इथल्या भुरट्या विचारानं लोकशाही बाटली आणि अण्णादादा भाऊन तर वाट लावून टाकली, युवा पिढी म्हणजे भक्कम असते देशाची ढाल, तू विकून स्वाभिमान तात्पुरता झाला मालामाल, पटत असेल त्याचं जाऊन लोटांगण घाल, मैं झुकेगा नहीं साला इज्जत का सवाल, क्या रे सेटिंग किया है माझ्या बापाचा कायदा मला अभिव्यक्ती देतो, मग फरक नाही पडत।